नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, समर राजवाडे चक्क मल्लिकाला धक्के मारून काढणार आता घराच्या बाहेर। तर दुसरीकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदी आता फोडणार अंशुमानचं थोबाड। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। म्हणजेच तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मल्लिकाने आतापर्यंत एवढ्या चुका केल्यात की तिच्या चुकांवरती पांघरून घालण्याच्या लायकीची ती उरलेलीच नाहीये। म्हणजेच ही मल्लिका आता हद्दच पार करते मित्रांनो। समर राजवाडीची सगळी काही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्यासाठी ही मल्लिका एवढ्या खालच्या थराला जाते की सांगायलाच नको। कारण की एवढ्या वर्ष तिचा हा एकमेव प्लॅनिंग होता, तो म्हणजे समरला असं काय फसवायचं की त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल। आणि समर आणि स्वानंदीचं नातं तर ह्या बाईला कधी आवडलंच नव्हतं, हे तुम्ही तर चांगलंच पाहिलं असेल। त्याच्यामुळे मात्र आता समर राजवाडीला तोंडावरती साठी ही मल्लिका खूप सारे प्रयत्न करत असते। आणि त्यातील सगळ्यात पहिलं कारण तर हेच असतं की तुम्ही पाहिलंच असेल की आता समर राजवाडीची सगळी काही प्रॉपर्टी आता मल्लिकाने तिच्या नावावरती करण्यात ती यशस्वी झालेली असते। कारण की तिने वकिलापाशी जाऊन त्या डॉक्युमेंट्सवरती समरच्या सगळ्या काही खोट्या साया ह्या सुष्मिताच्या घेतलेल्या असतात। त्याच्यामुळे मात्र आता मल्लिकाला सगळ्यात अगोदर तर हेच वाटतं की आता हे कारण कोणासमोरच बाहेर येणार नाहीये। तर दुसरीकडे आता मल्लिका सगळ्यात अगोदर हे ठरवते की आता प्रॉपर्टी तर माझ्या नावावरती झालेली आहे, पण जर समरला याची थोडी जरी खबर लागली ना तर माझं काही खरं नाही। आणि त्यावेळेस मात्र अंशुमान तिथेच गेम खेळतो। कारण की अंशुमान म्हणतो की आई तू काळजी का करते, कारण की आपल्यावरती काहीच येणार नाही मॉम, कारण की सगळं काही जरी आलं ना तरी जाईल त्या सुष्मितावरती। कारण की तिने बावळटपणा केलेला आहे आणि तिने एवढा मोठा बावळटपणा केलेला आहे की दादा तिला ह्या घराच्या बाहेर काढायचा पण मागचा पुढचा विचार करणार नाहीये। पण याच ठिकाणी अंशुमानची सगळ्यात मोठी चूक होती। कारण की त्याला असं वाटतं की हे सगळं सुष्मिताच्या अंगावरती गेल्यानंतर स्वानंदी शांत थोडी बसणार आहे। कारण की सुष्मिताला काय घेणं देणं असणार आहे त्या प्रॉपर्टीचं एवढं लगेच। पण तरी देखील तुम्ही पाहायला गेलं तर ही सुष्मिता एवढी बालिश असती आणि हिला आजपर्यंत तुम्हाला माहिती एकही काम नीट धड जमत नसतं, पण तिने ते आता प्रॉपर्टीमध्ये घोटाळा सगळ्यात मोठा हिनेच केलेला असतो। दुसरीकडे समर आणि स्वानंदीच्या प्रेमाची लव्ह स्टोरी तर तुम्ही पाहतच असेल की दोघांनी पण आता प्रेमाची कबुली दिलेली असते। आणि समर आणि स्वानंदीच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागाव म्हणून आजी रोज देवाकडे प्रार्थना करत असते। पण त्या आजीला काय माहीत त्यांच्याच घरामधील लोक आपल्या समर आणि स्वानंदीच्या वाईटावरती बसलेली आहेत। आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आत्तापर्यंत स्वानंदी ही सुष्मिताला काय एवढं बोलत नव्हती। म्हणजेच ती तिची छोटी बहीण आहे, त्याच्यामुळे मात्र स्वानंदी तिचं सगळं काय बोलणं, तिचं सगळं काय बालिशपणा सहन करून घेत होती। पण आता स्वानंदी सहन करायच्या मर्यादेच्या बाहेर जाते। म्हणजेच मित्रांनो, स्वानंदी ठरवते की सुष्मिता जर आता कुठे चुकली तर तिला मी तिथल्या तिथं तिची लायकी दाखवून देईल। कारण की तिला पण कळलं पाहिजे की चूक काय बरोबर काय, ह्या सगळ्या गोष्टी तिला पण कळणं खूप गरजेच्या आहेत। त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी आता सुष्मिता चुकली तर मी तिला शिक्षा करणार म्हणजे करणार। तर समर राजवाड्यांना असं वाटत असतं की आता आयुष्यात सगळं काही सुख समाधान सगळं काही व्यवस्थित चालेल, पण त्या बिचाऱ्याने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की तो ज्या व्यक्तीला आई समान मानतो त्याच काकूने त्याच्या पाठीमध्ये एवढा मोठा खंजीर खुपसला असेल म्हणून। तर पुढे सगळ्यात अगोदर तर समरला ज्यावेळेस मात्र आनंदकडून कळतं की अरे हे समर सगळी काही प्रॉपर्टी तर तुझ्या नावावरती दाखवतच नाही, ऑनलाईन रजिस्टर सगळी काही मल्लिका काकूच्या नावावरती दाखवते आणि तू असं का केलं। त्यावेळेस मात्र समर म्हणतो की अरे आनंद तुला वेळ लागले का, मी असं का करेल, मी का करेल काकूच्या नावावरती सगळी काही सगळी प्रॉपर्टी तर आजीच्या नावावरती केली। पण त्यावेळेस मात्र समरला आनंद सांगतो की अरे समर हे असं कसं शक्य आहे, तू डॉक्युमेंट्स एकदा चेक कर, तू एकदा आपल्या वकिलांना कॉल कर। मग त्यावेळेस मात्र समरला समजत नसतं की हे असं झालं कसं काय, मी तर कुठे सह्या पण केल्या नाही, मग कदाचित आजीने तर नावावरती केली नसेल ना। म्हणून आता समर आता आपल्या आजीकडे जातो आणि बोलतो, म्हणतो की आजी मला तुझ्यासोबत जरा महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे। तर आजी म्हणते की बोल ना समर, काय विषयावरती तुला बोलायचं आहे, तुला मी आजपर्यंत कधी काय बोलले का पिंट्या, तू सांग मला नेमकं काय झालं। त्यावेळेस मात्र आता समर म्हणतो की तू सगळी काही प्रॉपर्टी मल्लिका काकूच्या नावावरती केली। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र आजीच्या पायाखालची जमीन सरकते। आजी म्हणते की अरे पिंट्या तू हे काय बोलतोय, मी असं का करेल, आणि तुला कोण बोललं की मी सगळी मल्लिकाच्या नावावरती प्रॉपर्टी केली, मी तर काहीच केलं नाहीये। त्यावेळेस मात्र समर म्हणतो की मग आजी जर तू हे काहीच केलं नाही तर मग प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती झाली कसं काय। आणि मित्रांनो, त्यावेळेस मात्र एकीकडे मल्लिका आता खूप स्ट्रॉंग झालेली असते, कारण की तिने सगळा पैसा बॅलन्स सगळी प्रॉपर्टी आता स्वतःच्या ताब्यात हडपलेली असते। आणि हा सगळा त्यांनी केलेला सगळ्यात मोठा फ्रॉड असतो। पण अंशुमनला वाटत असतं की त्याने केलेला फ्रॉडमधून तो आरामात सुटेल, म्हणजेच त्याच्यावरती काहीच येणार नाहीये। पण हाच त्याचा सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरतो। कारण की मित्रांनो, अंशुमन आता पुढे जाऊन खूप भयंकर मोठी चूक करतो। कारण की त्यांनी स्वानंदी आणि समर ह्या दोघांचा डिवोर्स करण्यासाठी खूप सारे प्लॅन केलेले असतात आणि त्याला वाटतं की आता ह्या प्लॅनमध्ये तो यशस्वी ठरेल आणि समर आणि स्वानंदीचा आरामात तो डिवोर्स करू शकतो।
पण ह्या महाबालिश अंशुमनला कोण समजावून सांगणार की त्याने किती जरी मूर्खपणा केला तरी त्याच्या हाती काहीच लागणार नाही आहे ते. कारण की ह्या माणसाने आतापर्यंत एवढ्या चुका केल्यात मित्रांनो की ह्याच्या चुकांवरती पांघरून घालणं म्हणजे सगळ्यात मोठा नालायकपणा आहे. तर आता फायनली अंशुमन परत एकदा सगळ्यात मोठी चूक करतो आणि तो सापडतो आपल्या स्वानंदी मॅडमला. तर दुसरीकडे मित्रांनो आता समर राजवाड्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की समर म्हणतो की हे काय होऊन बसलं, मल्लिका काकू अशा का वागल्या असतील. तर समर आता सगळ्यात मोठा राडा करतो आणि त्या घरामध्ये सगळी लोक त्या ठिकाणी जमतात. कारण की समर म्हणतो की काकू अंशुमन लवकर आत्ताच्या आता खाली या. तर ते खाली आल्याच्या नंतर म्हणतात की आजीच्या नावावरची प्रॉपर्टी सगळी काय मल्लिका काकू तू तुझ्या नावावरती कसं काय केली. तर त्यावेळेस मात्र आता मल्लिका बोलते की हे कसं कसं शक्य आहे समर, मी तर काहीच केलं नाही. म्हणजेच ह्या बाईची नाटकं परत त्या ठिकाणी चालू होताना तुम्हाला पाहायला भेटेल. मग त्यावेळेस एवढा प्रचंड राग येतो की काही बोलायलाच नको. कारण की ह्या काकूने आजपर्यंत एवढी नाटकं केलेली आहेत ना, त्याच्यातील हे सगळ्यात मोठं तिचं नाटक असतं. आणि तिला वाटतं की तिने काही जरी केलं तरी समरला कुठे काय समजणार आहे. पण मित्रांनो फायनली समरच्या लक्षात येतं की हे सगळं काकूनेच घडवून आणलंय. त्याच्यामुळे समर आत्ताच्या आत्ता म्हणतो मला खरं सत्य सांगा, नाहीतर मी इथे पोलिसांना पण बोलवेल आणि त्या वकिलाला पण इथेच बोलवेल. तर त्या ठिकाणी समरचा वकील येतो आणि समरचा वकील म्हणतो की या ठिकाणी तर राजवाडे म्हणजे समर राजवाडे तुमचीच साईन केलेली आहे. पण समर म्हणतो की ती साईन मी केलेली नाही, त्याच्यामुळे माझी साईन कोणीतरी खोटी केलेली आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. हा लवकरात लवकर शोधून काढला पाहिजे आणि ज्याने कोणी केले ना त्याला चक्क आता पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे. त्यावेळेस मात्र मल्लिका काकू पूर्ण घाबरून जाते. दुसरीकडे मात्र आता सुष्मिताचं जर थोबाडच पडतं. कारण की सुष्मिता थरथर कापत असते आणि स्वानंदीच्या लक्षात येतं की या ठिकाणी काहीतरी मोठा घोटाळा झालेला आहे. त्याच्यामुळे स्वानंदी म्हणते की लवकरात लवकर मला हा काय घोटाळा झाला हे शोधून काढलंच पाहिजे. दुसरीकडे मात्र स्वानंदीला तर अंशुमन सापडलेला असतो. समर आणि स्वानंदीचं नातं तोडत असतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता स्वानंदी सगळ्यात पहिलं तर डोकं हे लावतं की सुष्मिताला एका साईडला घेते आणि म्हणते की हे बघ सुश, मी तुला खरं खरं विचारते, माझ्यासोबत तू एक जरी गोष्ट खोटी बोलली ना तरी पण मी तुला सोडणार नाही. मग त्याच्यानंतर तुला ह्या घराच्या बाहेर राजवाडे काढायला पण मागे पुढे पाहणार नाही. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुझं आणि अंशुमनचं लग्न देखील ते मोडतील. कारण की स्वानंदीला माहीत असतं की ह्या महाबालिश मुलीला जर आपल्या जाळ्यात जर ओढायचं म्हणलं ना तर हिला हे गोष्टी बोलणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्वानंदी पुढे आता चक्क सुष्मिताला सांगते की जर तू मला खरं सांगितलं तर मी राजवाड्यांना याबद्दल काहीच सांगत नाही, फक्त मला तू खरं खरं सांग, हे प्रॉपर्टी नावावरती करण्यामागे तुझा काय हात आहे. त्यावेळेस ही महाबालिश मुलगी काय बोलते तुम्हाला माहिती आहे का. ही मुलगी चक्क काय बोलते की माझा ह्यामध्ये काहीच हात नाही ताई. पण त्यावेळेस मात्र स्वानंदी तिला धमकवते आणि ओरडते आणि म्हणते की हे बघ सुश, यातील थोडी जरी गोष्ट खोटी निघाली आणि तुझा जर ह्या सगळ्यामध्ये काही संबंध जर असेल तर समर राजवाडी जरी तुला माफ करतील पण मी तुला माफ करणार नाही, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल म्हणजे देईलच. मग त्यावेळेस मात्र आता सुष्मिता घाबरते आणि सुष्मिता म्हणते की हो ताई, यामध्ये माझा पण हात आहे. कारण की जिजूंची सही मीच केलेली आहे आणि मला हे सगळं करायला लावलं मल्लिका काकूनी. त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की तू किती मूर्ख आहेस सुश, तू हे का बालिशपणा केला. त्यावेळेस मात्र आता सुष्मिता म्हणते की हे झालं ताई माझ्याकडून सगळी काही चूक, त्याच्यामुळे प्लीज मला माफ कर आणि जिजूंना सांग मला शिक्षा नको द्यायला. तर त्यानंतर समर आधीच टेन्शनमध्ये असतो. त्यामध्ये स्वानंदीला हे सत्य कळाल्याच्या नंतर स्वानंदी म्हणते की राजवाडींपासून हे सत्य लपवायला नको, त्यांना हे सांगू आणि त्याच्यानंतर ते किती जरी चिडले तरी आपण यामागे काही ना काही सोल्युशन काढूया. तर आता समर राजवाडे प्रचंड भडकणं साहजिकच आहे आणि त्याच्यानंतर समर शांत बसत नाही. समर डायरेक्ट जातो, मल्लिका काकूचा हात पकडतो आणि तिला डायरेक्ट त्या घराच्या बाहेर धक्के मारून काढतो आणि म्हणतो की हे सगळं वैभव माझ्या वडिलांनी उभं केलंय, माझ्या काकाने उभं केलंय, त्याच्यामुळे तुम्ही जर असा फ्रॉड करणार असेल ना तर आत्ताच्या आता ह्या घराच्या बाहेर चालते व्हा. म्हणजेच मित्रांनो फायनली आपला समर ह्या स्वानंदीच्या मदतीने आपल्या ह्या मल्लिकाला आणि अंशुमनला पुढे अद्दल घडवताना पाहायला भेटेल. पण मित्रांनो ह्या सुष्मिताला पण शिक्षा झालीच पाहिजे ना, कारण की ही पण तेवढ्याच भागीदार आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.